we are watching practice set 25. Chapter is HCF means highest common factor and LCM means lowest common multiple. इयत्ता 6वी. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की फाइंड आउट द LCM ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे आता आपल्याला LCM शोधायचे म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला आता शोधायचे. 23 आणि 24 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा शोधायचा आणि त्यानुसार कसा त्यामध्ये आपल्याला जे नंबर दिलेले आहेत त्यापासून आपण फॅक्टर काढायचे त्याचे, नंतर त्यापासून कॉमन मल्टिपल शोधायचा, कॉमन जो असेल त्यामध्ये फॅक्टर तो शोधायचा आणि नंतर आपण काय करायचं सगळ्यात हायेस्ट कोणता फॅक्टर आलाय ते सांगायचं. ते आपण पाहिलेलं होतं, एकदम सोपं होतं. जर तुम्ही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या प्रॅक्टिस सेटचे प्लेलिस्ट आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम सोपं होतं ते. आता हे LCM तर त्या HCF पेक्षा पण एकदम सोपं आहे, ते तरी आपल्याला शोधायला लागायचं भागाकार करून. हे मल्टिपल करायचं एकदम सोपं आहे. ज्याला पाठ असते ना 10 पर्यंत त्याला एकदम भारी वाटतं, एकदम सोपं आहे. तर आता पहिलं इथं आपण स्टार्ट करू. पहिलं आहे 9 आणि 15 म्हणजे 9 and 15 मल्टिपल्स ऑफ 9. आता मल्टिपल्स ऑफ 9 म्हणजे काय, 9चा पाढा म्हणायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. 9 10 90 म्हणजे 90 पर्यंत आपण हे काय केलेलं आहे लिहिलेलं आहे 9चं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं 15चा पाढा लिहायचा. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105. आता एवढं जास्त पुढे शोधायची काय गरज आहे का नाही आहे. आता इथं 45 मिळाला आपल्याला. इथं काय झालेलं आहे, हा एक 45 इथं आपल्याला सापडलाय आणि हा एक 45 सापडलाय. म्हणजे इथं हे दोन काय आहे कॉमन मल्टिपल्स आहे. म्हणजे ह्या 9च्या पाढ्यामध्ये पण ते आलेले इथं आणि 15च्या पाढ्यामध्ये पण ते आलेले इथं. त्यामुळे आपल्याला कॉमन मल्टिपल शोधायला लावलाय ना इथं. म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे आता ह्याच्या पुढं बघायचं, ह्याच्या पुढं कोणते नंबर सारखे आहेत का. जर ह्याच्या पुढे जरी नंबर सारखे असते तरी आपल्याला लोवेस्ट शोधायचं. लोवेस्ट म्हणजे काय तर लहान, लो म्हणजे काय तर लहान, सगळ्यात छोटा कोणता आहे. तर हे 45 आपल्याला स्टार्टिंगला सापडलाय. पुढं पाढे लिहायची काय गरज आहे का, कशाला एवढं डोकं चालवायचं. लवकर सापडलंय तर डायरेक्ट लिहून टाकायचं. हा लोवेस्ट कॉमन मल्टिपल आलेला आहे आपल्याला आणि त्याचं इथं जर जास्त नंबर आलेले असते तर ते कॉमन लिहायचे असतात, पण लोवेस्ट लिहायचा असतो म्हणजे छोटा. मग 45 हा एकच आपल्याला छोटा नंबर सापडलेला आहे. पहिलं इक्वेशन एकदम सोपं होतं. तुम्हाला जर लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत जा आणि नंतर तुम्ही वहीत लिहित जा. दुसरं आहे 2 3 5. आता हे 2 3 5चे तर किती सोपे नंबर असतात. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 8 10 12 40 60 80 आणि 20. याच्या पुढं पण ते जाऊ शकतं 22 24 करत. 3 9 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21. 5 इथपर्यंतच आपल्याला 12 सापडला ना. 5 1 5 नाहीतर इकडे लिहून 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. काय झालंय 50 पर्यंत आपण लिहिलं तरी चालतं. आता इथं आपण इथपर्यंतच लिहिले पण आपल्याला इथं ह्याच्यामध्ये 15 सापडला, ह्याच्यामध्ये 15 सापडला पण ह्याच्यामध्ये 15 नाहीच आहे. इथं 12 इथं 12 पण इथं 12 नाहीच आहे. मग ह्याच्या पुढं पण आपल्याला एक्स्ट्रा म्हणावं लागेल. 21 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. 30 पर्यंत काय झालंय आपण हा पाढा लिहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 30 सापडलंय तर ह्याच्यामध्ये 30 नाहीये. इथं 10 आहे पण इथं 10 नाहीये. मग आपण हा लिहू शकतो. आपण हा 22 24 26 27 28 29 30. ह्याच्या पुढे पण 30 ह्याच्यात पण आला आता बरं का, ह्याच्यात पण आला आणि 30 ह्याच्यात पण आला.
मग आपण काय करायचं, एक कॉमन मल्टिपल शोधायचं आहे ना आपल्याला. तर इथं पण 30 आहे, इथं पण 30 आहे आणि इथं पण 30 आहे. म्हणजे कॉमन मल्टिपल कोणता आला, 30 आला, म्हणजे 30 आला. आणि लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे एकच सापडला ना, आपण जास्त पुढं पाडा म्हणलो नाही, तर लोवेस्ट हा 30चा आहे. आता 12 आणि 28चा नंबर आपल्याला पाडा म्हणायचा आहे. 12चा पाडा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 25 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108, 12 10 120. आता 12च्या पुढे 132 असा पण त्याचा पाडा तयार होऊ शकतो. 28चा म्हणून आता आपण 28 1 28, 28 2 56, 28 3 84, 28 चौक 100, 28 1 28, 28 56, 28 3 84, 28 चौक 112, 28 5 140, 28 168. आता 132 पर्यंतच आपण मांडलेलं आहे 12चा पाडा. तोपर्यंत आपल्याला काही कॉमन नंबर सापडलेत का, तर नाही सापडलेत. 28 नाही सापडला, म्हणजे ह्याच्यात 2 कॉमन नंबर काहीच नाही आले. तर आता आपण 12ला कितीपर्यंत म्हणलेलं आहे, 10 पर्यंत म्हणलेलं आहे का ना. मग 11चा आहे 12 11 आणि 12 12 लिहू, 12 12 144 येतात. 12 12चा गुणाकार केल्यावर 144 येतात. 12 13चा गुणाकार केल्यानंतर 156 येतात आणि 168 केव्हा येतात, 12 13चा 12 आणि 14चा गुणाकार केल्यानंतर, म्हणजे 4 1 4 4 8, 4 1 4 4 इथं 2 इथं 1 1 8 6 आणि 1, म्हणजे 168 आणि 168 आत्ताशी किती कॉमन आला, दिसला का. तर कॉमन मल्टिपल आलेला आहे 168 आणि लोवेस्ट कॉमन मल्टिपल एकच सापडलाय, म्हणजे तोच लोवेस्ट पण. 15चा पाडा म्हणायचा. आता 15 आणि 20 आहे चौथं. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 15 8 120, 15 9 120. 120 हे याच्या पाड्यात येईन हो. 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 चौक 80, 20 5 100, 20 120, 20 7 140. म्हणजे याच्यात कॉमन मल्टिपल कोणते आलेले आहेत ते शोधायचे. पहिल्यांदी 60 आला, या इथं पण 60 आहे आणि इथं पण 60 आहे. त्याच्या पुढं कोणते आलेत, 120 आलाय, इथं पण 120 आहे. मग आता 60 आणि 120 आलेला आहे. त्याच्या पुढे आपण जास्त वेळ पाडा म्हणला असतं तर मग ते पण आलं असतं त्याच्यात, पण आपण जास्त वेळ पाडा म्हणलेला नाहीये. 3 नंबरच्या गणितामध्ये काय झालंय, हे 84 हे कॉमन मल्टिपल येतंय, हे आपण लिहायचंच राहिलं. 84 हा एक कॉमन मल्टिपल येतोय आणि लोवेस्ट कॉमन मल्टिपल हा 84 येतोय. म्हणजे जास्त पुढं पाडा लिहायची पण गरज नव्हती, लगेच सापडला असता आपल्याला, पण ते एक चूक झाली त्याच्यामुळं आपण ह्याच्याकडे लक्षात दिलं नाही. त्यामुळं तिसऱ्या गणिताचा लोवेस्ट कॉमन मल्टिपल आहे 84, 168 चुकीचं आहे. आता परत आपण आपल्या चौथ्या गणितावर येऊया. इथं आपल्याला काय सापडलंय, 60 सापडले आणि 120 सापडलेले. तर मग लोवेस्ट कॉमन मल्टिपल कोणता आहे, लोवेस्ट कॉमन मल्टिपल आहे 60, म्हणजे 60. इक्वेशन मध्ये 8 आणि 11 आहे. तर 8चा पाडा आपण म्हणूया 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 9 72, 8 10 80. 8 मध्ये 8 मिळवल्यानंतर किती, 88 येतात. 8 मध्ये 8 मिळवल्यानंतर किती येतात, 80 मध्ये 8 मिळवल्यानंतर किती येतात, 88. म्हणजे 8 हे 11, 88. 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99, 11 10 110. आता इथे कॉमन मल्टिपल कोणता आलाय, हाच आलाय फक्त एक 88 आणि हा एक 88.
आणि एकच सापडला आपल्याला म्हणलं होतं 88 पण लोवेस्ट कॉमन मल्टिपल. पहिला क्वेश्चन संपलेला आहे. पहिला क्वेश्चन एकदम सोपा आहे, तो संपलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्रमांक 2, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. आता खाली जे प्रॉब्लेम दिलेला आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. चला स्टार्ट करूया. ऑन द प्लेग्राउंड म्हणजे खेळाच्या मैदानावर, इफ द चिल्ड्रन आर मेड टू स्टँड फॉर ड्रिल आयदर 20 टू अ रो ऑर 25 टू अ रो. म्हणजे खेळाच्या ग्राउंडवरती चिल्ड्रनसाठी 20 किंवा 25 रोज म्हणजे रांगा उभ्या केलेल्या आहेत आडव्या. टू अ रो all rows are completed and no child is left out. What must be the least number of children in that school? म्हणजे प्लेग्राऊंड आहे, एक मैदान आहे, त्याच्यामध्ये चिल्ड्रनसाठी म्हणजे मुलांसाठी 20 ते 25 आडव्या रांगा केलेल्या आहेत. रोज म्हणजे आडव्या रांगावर का, आणि कॉलम म्हणजे उभ्या रांगा असतात. तर मग आडव्या रांगा केलेल्या आहेत, तर त्यामध्ये सगळे चिल्ड्रन म्हणजे बरोबर परफेक्टली सगळ्या रांगा भरलेल्या आहेत. कोणी चिल्ड्रन खाली राहिलेलं नाही की रांगेत बसलं नाही म्हणून, सगळे बरोबर बसलेले आहेत. मग त्या शाळेमध्ये कमीत कमी किती मुलं असते ते तुम्हाला काढायचे. इथं लास्टमध्ये काय सांगितलंय, मस्ट बी द लिस्ट नंबर ऑफ द चिल्ड्रन इन दॅट स्कूल. लिस्ट म्हणजे काय, तर लोवेस्ट नंबर ऑफ मल्टिपल काढायचं आपल्याला. इथं हायेस्ट असतं तर आपल्याला काय काढावं लागलं असतं, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे तो डिव्हिजननी मिळतो आपल्याला. हा लोवेस्ट कशाने मिळतो, मल्टिप्लिकेशनने मिळतो. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द LCM ऑफ 20 अँड 25. तुम्हाला क्वेश्चनचा अर्थ नाही कळला तरी चालेल, पण आहे ना हे नंबर बघायचे किती नंबर दिलेले आहेत, 2 नंबर दिलेले आहेत. आणि ही लिस्ट म्हणजे लोवेस्ट, यल आला की समजायचं LCM काढायचा. इथे जर H आला असता तर आपल्याला समजायचं हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचं आहे, म्हणजे आपल्याला ते डिव्हिजन करून मिळालं असतं. आता आपल्याला हे मिळालेलेच आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, LCM काढायचं आहे. फाइंड करणं म्हणजे काहीतरी शोधणे. तर आपण काय करू, मल्टिपल ऑफ 20 आणि मल्टिपल ऑफ 25. म्हणजे आपण आधी ह्याचे मल्टिपल शोधूया, 20चे आणि 25चे. तर बेचा पाडा येत असेल ना तर बेचा पाडा लिहून घ्यायचा आधी. 20चा पाडा नाही आला तरी चालतं. बेक बे, बे दुनी 4, बे तिक 6, बे चौक 8, बे पंची 10, बे सकी 12, बे साती 14, बे आठी 16. याच्या पुढे 0 0 द्यायचा की झाला पाडा 20चा. आता 25चा म्हणू. 25 एक 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25 सबाचा 125, 150 इथपर्यंतच पाडा लिहिला तरी आपल्याला सापडला ना कॉमन मल्टिपल. कॉमन मल्टिपल आपल्याला कोणतं सापडलेलं आहे, इथं 100 सापडलेला आहे, इथे 100 आणि इथे 100 सापडलेला आहे. मग लोवेस्ट कॉमन मल्टिपल ह्याच्यामध्ये आपल्याला जो सापडला आहे तो आपण इथं लिहूया. LCM मीन्स लोवेस्ट कॉमन मल्टिपल. काय सापडलाय, 100 सापडलाय. आणि इथं आपल्याला काय सांगितलंय, द लिस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन इन दॅट स्कूल. आपण आन्सर मध्ये लिहू द लिस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन in that school. इथं SCHOOL इथं सगळं बघून लिहिलेलं आहे. इज म्हणजे आहे 100. 100 म्हणजे काय, 100 म्हणजे 100 रुपये. म्हणजे 100 मुलं कमीत कमी त्या शाळेमध्ये काय असतील असं आपल्याला काढायला लावलं तर आपण ते काढलेलं आहे. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही, किंवा मग तुम्हाला समजलं असेल तर मग काय करायचं, व्हिडिओ बंद करून ठेवायचा. नंतर तुमच्या स्वतःच्या मनाने हे गणित काय करायचं बघायचं, पुढं अनसॉल्व करायचं. हा बाबा मला येतंय का, येत असेल तर भारी आहे, नसेल येत तर परत बघायचा व्हिडिओ.
म्हणजे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत बघत राहायचं, म्हणजे कधी ना कधीतरी समजणारच ना. दुसरा क्वेश्चन आहे, वीणा हॅज सम बेड्स शी वॉन्ट टू मेक नेकलेस. म्हणजे वीणा नावाची एक मुलगी किंवा बाई आहे, तिच्याकडे काय बेड्स आहेत, म्हणजे काहीतरी बेड्स काय ना, त्याच्यापासून ती काय करते, नेकलेस तयार करते. विथ अन इक्वल नंबर ऑफ बेड्स इन इच. नेकलेस तयार करते आणि तिच्याकडे इक्वल नंबरचे बीड्स आहेत. इफ शी मेक्स नेकलेस ऑफ 16, 24 और बीड्स म्हणजे काय, ते मणी असतात ना, मणी नेकलेसमध्ये मणी असतात त्याला म्हणतात बीड्स. 16, 24 आणि 40 ते एवढे मणी ती काय करते, घालण्याची शक्यता आहे एका नेकलेसमध्ये. देअर इज नो बीड्स लेफ्ट ओव्हर हॉट. म्हणजे ती काय करते 16, 24 ते 40 काय करते, नेकलेस तयार करते आणि एवढे नेकलेस तयार करण्याची शक्यता आहे. आणि एवढे सगळे नेकलेस तयार करून तिच्याकडे एक पण मणी उरत नाहीये. मग तिच्याकडे कमीत कमी किती, लिस्ट नंबर ऑफ बीड्स शी मस्ट हॅव, कमीत कमी किती मणी असणं गरजेचं आहे. तर आपण म्हणजे वीणा नावाची एक मुलगी आहे, तिच्याकडे काय बीड्स आहे तर मणी इथं तिला नेकलेस बनवायचे आणि ती 16, 24, 40 एवढे म्हणजे 16 तरी बनवीन किंवा 24 तरी बनवीन किंवा 40 तरी बनवीन. एवढे एक संख्या त्यापैकी एक, ह्यापैकी ह्या 3 पैकी एवढे नेकलेस ती बनवणार आहे. आणि एवढे नेकलेस बनवून तिच्याकडे एक पण बीड्स उरत नाही, एक पण म्हणजे मणी उरत नाही, तर तिच्याकडे कमीत कमी किती मणी असणं गरजेचं आहे तेव्हा ती हे सगळं करू शकते. म्हणजे लिस्ट आलं की काय करायचं, नंबर दिसतेच ना, जास्त डोकं नाही चालवायचं, लगेच करायचं. फाइंड द LCM ऑफ म्हणजे नंबर बघायचे 16, 24 अँड 40 हे नंबर लिहायचे. आता ह्याचा कॉमन मल्टिपल काढायचं ना, कॉमन ते आपल्याला लोएस्ट कॉमन मल्टिपल काढायचं. म्हणजे इथं लगेच लिहायचं मल्टिपल ऑफ 16, मल्टिपल ऑफ 24 आणि मल्टिपल ऑफ 40. आता हे आपल्याला मल्टिपल काढायचे. आता मल्टिपल आपण काय करूया, काढूया. 16चा पाडा इथे म्हणायचा, 16 × 16, 16 दुनी 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 सक 96, 16 साती 112, 16 आठी 128, 16 9 144, 16 10 160. असं करीत 160च्या नंतर आहे ना 16च्या पाड्यामध्ये 100 येतपर्यंत म्हणला आपण ना, 24चा म्हणून 24 × 24, 24 दुने 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 5 120, 24 सक 148. असं करीत 120 पर्यंत 24चा पाडा म्हणल्यानंतर 24चा पाडा आपण असा 240 पर्यंत म्हणतो नाही. 24 10 240, नंतर 40चा 40 × 40, 40 दुने 80, 120, 12चा म्हणायचा, 4चा पाडा म्हणायचा आणि त्या पुढे शून्य लावा. 4 × 4 = 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28. असं 400 पर्यंत जाईन हा पाडा. आता इथं लोवेस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला इथं 240 सापडला, इथे 240 सापडलाय. ह्याच्यात हाय का दुसरा नंबर कोणता, इथे 120 आहे, इथे 120 आहे, इथे 120 आहे का, इथे 160 आहे, इथे 160 आहे, पण इथे 160 नाही आहे. म्हणजे 240 आहे ना, ह्याच्यात लोवेस्ट कॉमन मल्टिपल येतोय. पण ह्या पाड्यामध्ये 240 असं पुढं लई आपण 16चा पाडा म्हणत गेला ना, तेव्हा आपल्याला इथं 240 मिळतो. 16च्या पाड्यामध्ये पण 240 आपल्याला मिळतं. 240 इथं, 240 इथं, 240 इथं, म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल आलेला आहे. LCM लोवेस्ट कॉमन मल्टिपल. द लिस्ट नंबर ऑफ बेड्स हे लास्टमध्ये असताना पॉईंट दिलेला, ह्याच्या पुढेच क्वेश्चन असतो.
मग ते लास्टमध्ये उत्तर लिहिणं गरजेचं असतं, म्हणजे त्याला पण मार्क असतात. इथून लिहायचं आपण द लिस्ट नंबर ऑफ beads she must have is 240. 240 मणी असणं तिच्याकडे गरजेचं आहे. हा क्वेश्चन संपलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. तिसरा क्वेश्चन आहे अँड इक्वल नंबर ऑफ लाडूज म्हणजे लाडू हॅव बीन प्लेस्ड इन 3 डिफरंट बॉक्सेस. म्हणजे 3 लाडू काय केलेत, 3 बॉक्समध्ये भरून ठेवलेत. द लाडूज इन अ फर्स्ट बॉक्स वी डिस्ट्रीब्यूट अमॉंग 20 चिल्ड्रन इक्वली. द लाडूज इन द सेकंड बॉक्स अमॉंग 24 चिल्ड्रन अँड दोज इन द थर्ड बॉक्स अमॉंग 12 चिल्ड्रन. Not a single laddu was left over. Then what was the minimum number of ladus in the 3 boxes altogether? म्हणजे सांगितलं 3 इक्वल बॉक्स आहेत बरं का लाडूचे, त्यामध्ये 3 बॉक्स आहेत ना, त्यामध्ये 3 बॉक्समध्ये सेम टू सेम लाडू येतं. ते काय करतात, पहिल्या बॉक्स खोलतात आणि 20 मुलांना काय करतात, लाडू वाटतात आणि सगळ्यांना सेम टू सेम वाटतात. पण आपल्याला माहिती का किती एक जणांना दिला, नाही माहिती आपल्याला. दुसऱ्या बॉक्समधले 24 जणांना ते लाडू वाटतात, पण सांगितलं नाही ते इक्वली वाटतात की कसे वाटतात, किती देतात ते पण नाही सांगितलं. पण पहिल्या बॉक्समध्ये सगळ्यांना सारखेच मिळतात, दुसऱ्या बॉक्समध्ये सांगितलं नाही सारखे मिळतात की नाही. तिसऱ्या बॉक्समधले 12 मुलांना वाटतात ते लाडू. आणि मग नंतर हे सांगायचं आहे की व्हॉट इज मिनिमम नंबर ऑफ लाडू, म्हणजे कमीत कमी किती लाडू असते त्या बॉक्समध्ये. त्या 3 बॉक्समध्ये मिळून कमीत कमी किती लाडू असतात. आधी आपल्याला एका बॉक्सची काढावं लागेल, नंतर आपल्याला त्याला काय करावं लागेल, मल्टिपल करावं लागेल 3शी, म्हणजे आपल्याला हे 3 बॉक्समधले लाडू मिळतील. तर आपण काय करूया, फाइंड करायचं आहे आपल्याला. मिनिमम आहे ना, मिनिमम म्हणजे काय तर लहान, मिनिमम म्हणजे कमी आणि मॅक्झिमम म्हणजे जास्त. मिनिमम म्हणजे LCM आणि मॅक्झिमम म्हणजे HCF. इथं मिनिमम आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे LCM ऑफ किती दिलाय, 20 दिलाय, नंतर 24 दिलाय अँड 12. एवढे नंबर आपल्याला काय केलेलं आहे इथं, सांगितलेलं आहे इथं. मग आता आपल्याला काय करायचं, मल्टिपल शोधायचं ना. मल्टिपल ऑफ 20, मल्टिपल ऑफ 24, मल्टिपल ऑफ 12. 2चा माडा म्हणायचं, बेक बे बे आणि शून्य लावायचं पुढं. बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, असं करीत जाईन ते 200 पर्यंत जाईन. 24चा पाडा म्हणायचा आता. 24 1 24, 24 दुने 48, 24 1 24, 24 दुने 48, 24 3 72, 24 चौक 96, 24 5 120, 24 144, 24 148. 120 इथं मिळाला आहे, पुढं म्हणायची काय गरज आहे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 5 60, 12 6 72, असं 120 पर्यंत जाईन. हा 12चा पाडा, 12 आहे किती 120. तर आपल्याला काय झालेलं आहे, याच्यात 120 मिळाला आहे बरं का. इथं पण 120 मिळाला आणि 12 120, म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला किती मिळाला आहे, 120 मिळाला आहे. इथं आपण लिहायचं असं LCM लोवेस्ट कॉमन मल्टिपल इज 120, म्हणजे 120 आपल्याला मिळालेला आहे. तरी आपल्याला काय सांगितलंय, एका बॉक्समधले आपल्याला ही, म्हणजे एका बॉक्समध्ये कमीत कमी किती लाडू असते, 120 असते. पण आपल्याला काय सांगितलंय की इन द 3 बॉक्सेस ऑल टुगेदर,
म्हणजे 3 बॉक्सांमध्ये किती लाडू असतात. आता ह्याला आपल्याला काय करावं लागेल, एका बॉक्समधले मिळाले ना, मग अजून 3 बॉक्समधले सांगायचे. ते एका बॉक्समधले आपल्याला माहिती, त्यामुळे 120ला आपण 3ने गुणलं तर आपल्याला काय मिळतात, तिन्ही बॉक्समध्ये किती लाडू आहेत ते आपल्याला मिळतात. म्हणून आपण काय करू, आता पुढलं स्टेप करूया. इन इट हॅव 3 बॉक्सेस म्हणजे 3 आणि द 1 बॉक्सेस व्हॅल्यू इज 1 बॉक्स इन हॅव लाडूज आर 120. म्हणजे आता आपण 120ला 3ने गुणलं तर काय येतात, लाडू येतात. 12 1 12 24 12 3 36. म्हणजे एवढे लाडू आहेत 3 बॉक्समध्ये. हे लास्टवालं काय आहे, द मिनिमम नंबर ऑफ लाडूज इन द 3 बॉक्सेस ऑल टुगेदर. एवढं लिहायचं आता. एवढं द मिनिमम नंबर NUM of लाडू in 3 boxes all together. एवढे लाडू, एवढं वाक्य लिहायचं. कळलं का? इथून सुरुवात करायची, एवढं लिहायचं इथपर्यंत आणि त्याच्या पुढे लिहायचं 360. प्रत्येक क्वेश्चनला ही द पासून वाक्य असताना ती खालचं ती लिहायचं आणि ते किती उत्तर आलंय ते लिहायचं. म्हणजे आपल्याला कळतं की किती उत्तर येते, डायरेक्ट शिक्षकांना दिसतं. आणि असं केलं याला बॉक्स करायचं, म्हणजे बघा डायरेक्ट आन्सर बघा म्हणायचं. 4था क्वेश्चन आहे, वी ऑब्झर्व द ट्रॅफिक लाईट्स ॲट 3 डिफरंट स्क्वेअर्स ऑन द सेम बिग रोड. म्हणजे आपल्याला ट्रॅफिक लाईटचा विषय चालला इथं. They turn green every 60 seconds, 120 seconds and 24 seconds. When the signals are switched on at 8 o'clock in the morning, all lights were green. How long after that will all signals turn green simultaneously? How long that will all signals. म्हणजे काय इथं और पण दिलेलं आहे ना, त्यामुळं हा क्वेश्चन कशाचा आहे, LCMचा आहे. हे आपण समजायचं बरं का. म्हणजे 3 लाईट असतात ना, ट्रॅफिक लाईटमध्ये असतात ना, लाल, हिरवी आणि असते पिवळी. तर त्यांनी ग्रीन लाईटचा विषय सांगितला इथं. ती ग्रीन लाईट काय होती, 60 सेकंदाला, कधी 120ला तर कधी 24ला काय होती, ती बंद होती. एवढी मॉर्निंगला ती काय करते आणि दररोज सकाळची ती कितीला, 8 वाजता ती चालू होती. तर मग सांगायचंय किती वेळ ती लाईट आहे ना चालू ठेवतात, म्हणजे स्विच ऑन असती. मग आपल्याला ते काढायचं ना. मग लास्टला काय करायचं, स्टार्टिंग पासून काय, फाइंड द LCM ऑफ 60, 120 आणि 20. आता LCM काढायचं आहे म्हणल्यावर काय करायचं इथं, multiple of 60 multiple of 120 multiple of 24. 6चा पाडा माझा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24 असं म्हणायचं पाडा 6चा. त्यानंतर 6 4 24, 6 35, 6 6 36 असं करायचं जातं. ते 12चं म्हणून 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 25 60, 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 4 96, 24 5 120, 24 6 144 असं करीत पुढं कवर जातो हे पाडा. आता इथं कॉमन मल्टिपल आपल्याला काय सापडलाय, कॉमन मल्टिपल आपल्याला 120 सापडलाय. इथं स्टार्टिंगला दिसलं का, इथं 120 आहे, इथं 120 आहे, इथं 120 आहे. तर आता इथं आपण लिहायचा LCM इज 120. LCM म्हणजे काय, लोवेस्ट कॉमन
मल्टिपल. लोवेस्ट कॉमन मल्टिपल हा LCMचा फुल फॉर्म आहे. आता हे आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला काय सांगायचं आहे, किती लाईट, हाऊ लॉंग आफ्टर विल द सिग्नल्स टर्न ग्रीन सायमल्टेनियसली अगेन. म्हणजे आता ती हिरवी लाईन एवढ्या सेकंदाने काय होती, ते टर्न ग्रीन एव्हरी डे. म्हणजे एवढे सेकंद ती काय होती, एवढे सेकंद झाले की ती काय होती, चालू होती. तर मग किती मिनिटानंतर ती लाईट चालू होती सारखी सारखी, तर ते आपल्याला सांगायचं ना. आपल्याला LCM किती मिळाला आहे, 120. 120 म्हणजे आता एका मिनिटामध्ये किती सेकंद असते, 60 असतात. म्हणजे इथं 120 सेकंद आहे ना, तर आपल्याला इथं मिनिटामध्ये आपल्याला उत्तर सांगायचे. तर मग 120 सेकंद इज SECOND इज इक्वल टू 2 मिनिट्स. 2 मिनिट्स म्हणजे तर काय, 2 मिनिटानंतर ते काय होतं, सारखं सारखं लगेच चालू होतं. इन 8 o'clock. म्हणजे आता लास्टमध्ये तर आपल्याला आन्सर लिहायचं आहे, ऑल, लास्टमध्ये लिहायचं ऑल 3 signals light turn simultaneously again 2 minutes 8 o'clock. CLOCK. हे त्या क्वेश्चनचा आन्सर झालेला आहे. चौथा क्वेश्चन पण संपलेला आहे. आता फक्त लास्टवाला एकच क्वेश्चन राहिला आहे, पाचवा क्वेश्चन आहे, राईट द इक्वलंट फ्रॅक्शन्स ऑफ 13/45 अँड 22/70 विथ द सेम डिनॉमिनेटर अँड ॲड इट. म्हणजे सेम डिनॉमिनेटर करा आणि नंतर त्यांना काय करा, ॲड करा. सेम डिनॉमिनेटर करण्यासाठी आपल्याला मल्टिपल ऑफ 45 आणि 75 शोधावं लागेल. 45चा मल्टिप्लाय आणि 75चा मल्टिप्लाय. 45 एक 45, 45 दुने 90, 45 त्रिक 100. मोबाईल घ्यायचा नाही तर एक कॅल्सी घ्यायची किंवा मग 45 असं करायचं. 45 चोक 4 पंचे 20, 2 गेला हातचा, 4 चोक 16, 17, 18, 180 असं करून पाढा तयार करायचा. 140 नंतर 225, 270 असं करीत. आणि 75चा पण असंच करायचं. 75 एक 75, 75 दुने 150, 225, 20, 300 असं करून पाढा तयार करायचा. आता 225 आणि 225 काय आलेलं आहे, कॉमन मल्टिपल आलेलं आहे आणि तो पण लोवेस्ट आलेला आहे. म्हणजे LCM आलेला आहे 225. 225 LCM आलेला आहे. म्हणजे आपण काय करायचं, याला चेंज करायचा. किती नंबरला इथं आलेला आहे, ह्या पाढ्यामध्ये 1 2 3 4 5 नंबरला आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये कितीला आलेला आहे, 1 2 3 नंबरला आलेला आहे. म्हणजे पहिल्या नंबरला काय करायचं, 5 1 2 3 45 5चा आलाय ना. मग हे 13 आणि 45ला इज इक्वल टू करायचं 13 इंटू आणि 45 इंटू 5 करायचं. कारण की 1 2 3 4 5 45 5चं आलंय 225. तर मग 13 5 किती 65 आणि 45 5 किती 225. हे पहिल्याचं झालं का. आता दुसरंच काय करायचं, 22 आणि 75. 22 आणि 75, 22 गुणुले आणि 75 गुणुले 75 एक 75, 75 ने 150, 75 त्रिक 225 आले. मग इथं 3 काय करायचं, दोन्हीकडे पण गुणायचं. 22 एक 22, 22 ने 24, 22 त्रिक 66 आणि हे 225. म्हणजे सेम टू सेम काय झालेले आहेत, आपले डिनॉमिनेटर काय झालेले आहेत, सेम झालेले आहेत. त्यांनी काय सांगितलंय, सेम डिनॉमिनेटर करा आणि त्याच्यानंतर काय करा, अँड ॲड देम. आता याला काय करायचं, ॲड करायचं आपल्याला. मग ॲड करण्यासाठी काय करायचे, दोनला पण काय करायचं, ह्याला इक्वेशन नंबर देऊ 1, याला इक्वेशन नंबर देऊ 2. म्हणजे हे 65 आणि 225
अधिक 66 आणि 200 किती फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 म्हणजे काय, ह्या इक्वेशन आणि ह्या इक्वेशनवरून आम्ही काय केलेलं आहे, हे लिहिलेलं आहे. इज इक्वल टू काय करायचे, छेद सेम असल्यानंतर काय करायचे, वरच्या नंबरची बेरीज करायची आणि छेद एकदाच लिहायचा. 6 आणि हे 5 किती झाले, 11 झाले. हात चाला 1 6 1 6 12 आणि हे झाले 13, म्हणजे ह्यांची बेरीज आली एवढी. आणि ह्याचं काय उत्तर आलं, 131/225. इक्वलंट फ्रॅक्शन्स आर सेम डिनॉमिनेटर अँड सम. म्हणजे आता लास्टमध्ये आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. त्याचं काय सांगितलं आहे, सेम डिनॉमिनेटर्स. त्यांनी इक्वॅलंट फ्रॅक्शन्स असा क्वेश्चन दिला आहे ना, तर ॲन्सरमध्ये तेच लिहायचं, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स with the same denominators are काय आहे ते सेम डिनॉमिनेटर 65 आणि हे 225 अँड 666 आणि 225. आणि काय उत्तर आहे अजून एक, से अँड ॲड इज खाली 131 आणि 225. म्हणजे एवढे 3 उत्तर आलेले आहेत. आणि हे एकदम सोपा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन संपलेला आहे आणि हा प्रॅक्टिस सेट पण संपलेला आहे आणि हा 9वा चॅप्टर पण पूर्णपणे संपलेला आहे. हा पुढचा चॅप्टर आहे 10वा इक्वेशन्स. तो एकदम सोपा चॅप्टर आहे आणि पार्ट 2 इथून स्टार्ट होते तुमचा गणिताचा. आणि हा इथपर्यंत प्रॅक्टिस सेट 1 ते 10 पर्यंतचे प्रॅक्टिस सेट आहे चॅनलवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सर्व प्रॅक्टिस सेटची लिंक तुम्हाला दिली जाईल, तुम्ही ते पाहू शकता. थँक्यू सो